सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असून तुमची कामं मार्गी लागणार आहेत. ऑफिसच्या कामानिमित्त काही प्रवास होण्याची दाट शक्यता आहे. आज प्रवासामध्ये तुम्ही सावध राहा आणि महत्त्वाची कागदपत्र सोबत असतील तर त्यांना जास्त जपा. दुपारनंतर वरिष्ठांसोबत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. तुम्ही वाद वाढवणार नाही असं पहा. काही कायदेशीर प्रकरण जर सुरू असेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्ही व्यवसायानिमित्त काही खास योजना आखल्या असतील तर त्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येण्याचा योग आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा आहे. एखादं काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागू शकतो. सहकाऱ्यांकडनं तुम्हाला मदत मिळेल, परंतु काही वेळा असं होतं की आपलं काम आपणच केलेलं चांगलं असतं. विरोधकांचा तुम्हाला त्रास थोडासा जाणवेल, परंतु काळजी नसावी, कारण तुमची अक्कल, हुशारी आणि कौशल्य यामुळे विजय तुमचाच आहे. घरासाठी एखादी आवडती वस्तू खरेदी करण्याचा आज योग आहे. चांगल्या कामासाठी काही खर्च तुम्हाला करावा लागेल. घरामध्ये वातावरण आनंदी आणि समाधानाचं राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. आज तुमचा जो राशी आहे तो स्वामी बुध नवम प्रमुख भाग्य त्रिकोण स्थानामध्ये असणार आहे आणि तृतीय पराक्रम स्थानातील केतूमुळे नातेवाईकांपासून दूर राहण्याची तुमच्यावर वेळ येऊ शकते. यामुळे तुम्ही थोडेसे निराश होऊ शकता, पण काळजी नसावी, कारण हा दुरावा काही काळापुरता आहे. त्यातून काही सकारात्मक गोष्टी घडू शकतात. राजकीय किंवा सामाजिक कामामध्ये थोडीशी समस्या येऊ शकते, तेव्हा सावध राहा. दुपारनंतर नवीन कामाची योजना किंवा रणनीती तुम्ही आखणार आहात आणि शक्यतो तुमची योजना कोणासोबतही तुम्ही शेअर करू नका. रात्री कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यात सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. आज स्वामी चंद्र धनु राशीमध्ये असून धनलाभाचा तुम्हाला योग आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये घरच्या सदस्यांची मदत मिळेल. घरातील सदस्य तुम्हाला पाठिंबा देतील, तसेच वेळ पडली तर कामात मदतही करतील. व्यावसायिक भागीदारांचे सहकार्य तुमच्यासाठी अत्यंत मोलाचे ठरणार आहे. तुम्ही नवीन डील संदर्भामध्ये जे काही काम केलं होतं त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीचा योग असून नवीन संधी मिळाली तर नक्कीच त्याचा लाभ घ्या. काम पूर्ण होत आहे म्हणून मानसिक समाधान तुम्हाला राहील, परंतु थोडासा थकवा देखील जाणवू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा सामान्य आहे. तुम्ही जे काही काम करत आहात त्याबद्दल सावध राहा. तुमची योजना शक्यतो कोणालाही सांगू नका. समाजामध्ये तुमची चांगली प्रतिमा तयार करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, त्यात तुम्हाला यश मिळेल. ग्रह आणि नक्षत्रांचा बदल यामुळे नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशनचे योग आहेत. काही समस्या नक्कीच येणार आहेत, परंतु तुम्ही जे काही काम ठरवले ते व्यवस्थित पूर्ण देखील होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा धनलाभ घेऊन येतोय. कारण द्वादश स्थानामध्ये केतूचा योग आणि सप्तम स्थानामध्ये शनी असल्यामुळे संपत्ती मिळण्याचे राजयोग आहेत. समाजामध्ये तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढीस लागणार आहे.
ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढल्यानं थोडीशी अस्वस्थता जाणवू शकते, पण घाबरून जाऊ नका, कारण कामाचं वेळेनुसार नियोजन आणि व्यवस्थापन तुमच्यासाठी लाभदायक आहे. संध्याकाळी जुन्या मित्रांची भेट होईल, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचा देखील योग आहे. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. स्वामी शुक्र भौतिक सुखांमध्ये वाढ करणार आहे. तुम्हाला जोडीदाराचं सहकार्य मिळेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात समस्या आली तरी तुम्हाला मदत मिळेल. व्यवसायातील तुमचे प्रयत्न यशस्वी होणार असून मान सन्मान वाढीस लागेल. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची मात्र शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीचे लोक हे सगळ्यांना मदत करणार आहेत. तुमच्यासाठी ग्रहस्थिती अशी काही असेल की अर्धा दिवस तुमचा परोपकारातच निघून जाईल. इतरांना मदत केल्याने तुम्हाला खूप समाधान मिळेल. ऑफिसमध्ये अधिकार आणि जबाबदाऱ्या दोन्ही वाढणार आहे. कामाचा लोड जास्त झाल्यामुळे थोडीशी चिडचिड तुमची होऊ शकते. संध्याकाळी देवळामध्ये किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होणार असणार, त्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा थोडासा त्रासदायक ठरू शकतो. मंगळामुळे कुटुंबामध्ये थोडीशी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. तुम्ही जिथे काम करताय तिथे वातावरण तणावाचं असू शकतं, मात्र तुमच्या संयम आणि सौम्य स्वभावामुळे परिस्थिती सुधारेल. एखाद्या प्रिय व्यक्तीला मदत करताना थोडीशी अडचण येऊ शकते. रात्रीचा वेळ कुटुंबासोबत तुम्ही व्यतीत कराल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी ग्रहस्थिती चांगली असून एखाद्या नवीन व्यवहारातनं अचानक धनलाभ होऊ शकतो. महत्त्वाचं काम करताना किंवा गाडी चालवताना तुम्ही टेन्शन घेऊ नका. किंवा एखादा ताणतणाव तुमच्यावरती हावी होणार नाही, हे लक्षात ठेवा. तुमचा मित्रपरिवार काही कार्यक्रमांचं आयोजन तुमच्यासाठी करू शकतो, परंतु यासाठी किती वेळ द्यावा लागेल ते आधी जाणून घ्या, म्हणजे नंतर तुमची चिडचिड होणार नाही. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. स्वामी हा शनी पूर्व दिशेला उदय होतोय, तर चंद्र द्वादश स्थानामध्ये असल्यामुळे करिअरमध्ये उत्तम यश मिळेल. थांबलेलं एखादं पेमेंट हातात आल्यामुळे समाधान वाटेल. गेल्या काही दिवसांपासून पत्नीसोबत तुमचे मतभेद सुरू होते, ते कमी होतील. तुम्ही जर अबोला धरलात तर वाद मात्र कधीच संपणार नाही, उलट कटुता जास्त वाढत जाईल. तुम्ही संवाद साधा, मन मोकळेपणानं बोला, तर भांडण किंवा मतभेद संपतील. रात्रीच्या वेळी शांत ठिकाणी तुम्ही फेरफटका मारायला जाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. मिथुन राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये असल्यामुळे मुलांकडनं समाधान मिळणार आहे. मुलं अशा काही बातम्या देतील ज्यामुळे तुमचा दिवस एकदम छान जाईल. ज्यांची नुकतीच करिअरची सुरुवात झाली आहे त्यांना ऑफिसमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. संधीचा लाभ घेणं हे यशाचं सूत्र असेल. कामाच्या ठिकाणी मान सन्मान तुमचा वाढणार आहे. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत खूप जणांच्या गाठीभेटी होणार असून त्यामुळे मानसिक समाधान वाढीस लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो,
हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.